खेळण्यासाठी एखाद्या मैदानावरती जातो तेव्हा टेम्पोच्या टेम्पो भरून खरं तर त्यांचे पाठीराखे जात असतात. आणि वरेडी म्हटलं की वीर भैरव खरं तर देवाची यात्रा. हनुमान जयंतीच्या 2 दिवसानंतर खरं तर वरेडी गावामध्ये मोठा लेपा निघतो आणि खरं तर खूप मोठी यात्रा, बहिरी देवाची यात्रा खरं तर वरेडी गावामध्ये आपण पाहतोय. वडाव गावामध्ये देखील आपण बहिरी देवाची यात्रा, तदनंतर वाशी असेल, रावे असेल, कलवे असेल. खरं तर चैत्र महिन्यामध्ये भरपूर यात्रा. कार्ला येथे अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेची यात्रा. आणि सध्या आपण भालनगरीमध्ये आहोत. काहीच दिवसांपूर्वी विठ्ठल रखुमाईचं जे सुबक आणि प्राचीन मंदिर आपण पाहतोय त्या खरं तर भालगावाची देखील एक मोठी यात्रा आपण पाहिली. आणि मोठा पालखी उत्सव संपूर्ण पेन तालुक्यामध्ये खरं तर सर्वात मोठा पालखी उत्सव भालगावामध्ये. गेम ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. चला खारपाडाचा एक खेळाडू पाठवा संदीप प्लीज, खारपाडाचा प्रतिनिधी. पहिला चेंडू जानू कोहली, खोलात टाकलाय, खोलात टाकलाय. अपील त्या ठिकाणी करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी. खरं तर आजकालचे खेळाडू भरपूर स्टायलिश झालेत. 5000चे शूज, नवीन ट्रॅक, नवीन टी शर्ट, कॅप, गॉगल, इनर. परंतु तो खेळ, जो डेडिकेशन क्रिकेटवरती हवा आहे तो पाहायला मिळत नाही. आम्ही कित्येक वेळा म्हणतोय, जर का तुम्हाला ॲज अ क्रिकेटर म्हणून जर का कोणाला पाहायचं असेल तर जानू कोहलीला पहा तुम्ही. हे डेडिकेशन पाहिजे, क्रिकेटवरती प्रेम पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच यॉर्कर अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न, बुंद्यात ना शेंदा ना दांडा, परफेक्ट बुंद्यात चेंडू टाकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करतोय भाल एन कडून जानू कोहली. ओ फुल टॉस, इट्स अ बीमर कॉल. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, यावेळेस खरं तर खराब चेंडू पाहायला मिळाला. रन्स येतील 9+2, अर्थातच 3 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील जरूर. बीमर फ्री हिट बॉल, धावसंख्या 4 ऑन द बोर्ड, 4 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अनिरुद्ध आणि स्वप्नील खरं तर या खेळाडूला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक हमरापूरच्या मैदानावरती स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर आयोजित स्पर्धा, मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या जवळ असणारं क्रीडांगण आणि त्या मैदानावरती संपूर्ण खारपाडा गाव ती स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होता. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच आहे, पूलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. चेंडू निघालाय सीमा पार, हा षटकार आलाय. शॉर्ट पिच चेंडू जानू फेकू शकत नाही यात. शॉर्ट पिच चेंडूवरती षटकार सहज पाहायला मिळेल. जितक्या वेगाने चेंडू फेकाल त्याच्या दुपटीच्या वेगाने चेंडू सीमा पार जाईल. चेंडू द्या, चेंडू द्यायचा आहे. चेंडू या ठिकाणी जरूर आपण देतोय. आणखीन एक देऊन ठेव. नक्कीच आमच्या कॉम बॉक्स मध्ये बबल्या कोहली हे इकडे जरूर आहेत आणि ते म्हणतात की जानू थोडं शांत डोक्याने बॉलिंग कर, मॅच महत्वाची आहे, जरा डोकं शांत ठेव. बीमर आला, फ्री हिट बॉल वरती षटकार आलाय. स्वप्नील भोईरची विकेट अतिशय महत्वाची राहील या मॅच मध्ये. वरडी टीम साठी ही विकेट आणि स्ट्राइक गोलंदाज ही विकेट काढेल का? वो खोलात, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आमचे बबल्या कोहली यांना देखील विश्वास बसत नाहीये की हा जिताडा जालातून गेला कसा, आस फाडून गेलाय. बबल्या कोहली आमचे बोटीवरती असतात, नाकवा आहेत आणि आमचे नवनाथ कोहली हे आमचे तांडेल नाकवा आमचे सध्या बाहेर बोटीवरती आहेत
आणि ते मॅच पाहतायत. जबरदस्त बॉल, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सिंगल रन्स आले. धावसंख्या 11 स्कोर कार्ड वरती आहेत. ओ फुल टॉस चेंडू आहे. जबरदस्त चेंडू जरूर पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. रन्स येतील 4. 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 15. त्यांचे चेंडू किती झालेत? 4. नेक्स्ट बॉल, बाउन्सरचा वापर या ठिकाणी 1 बाउन्स जरूर दिला जाईल. पंधरा रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. हो चांगला चेंडू आहे. आणखी एक यॉर्कर पाहायला मिळाला. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. या षटकामध्ये यॉर्कर्स पाहायला मिळाले भरपूर. 15 रन्स आपण जरूर पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त झालाय. पहिले षटक संपले आणि 15 रन्स आपण जरूर पाहतोय. राज कोहली बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. खरं तर करण कोहली यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी, वरेडी टीम साठी, या स्पर्धेसाठी. खरं तर खूप चांगला खेळाडू. आणि तदनंतर आमचे सदा दादा कोहली यांच्याकडून देखील या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. ते देखील सामना पाहत आहेत. आणि कॉम्बॉक्स मध्ये आमचे पबल्या कोहली हे देखील बालू शेठ सामना पाहत आहेत. त्यांच्याकडून देखील या मॅच साठी शुभेच्छा. आणि खास करून गोलंदाज राज हा त्यांचा आवडीचा. आणि मॅच जिंकला तर 5,000. क्या बात आहे. हो ऑफ स्टिक वरती चेंडू होता. बराचसा दूर राहिलाय. रोहन यांचा इशारा या ठिकाणी येईल पंचांकडून. इट्स अ वाईट बॉल. वाईटचा इशारा जरूर असेल. 16 रन्स स्कोर कार्ड होती जरूर आपण पाहतोय. या विकेट वरती भरपूर रन्स येतील. दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला 60+ रन्स करावे लागतील. 60 पेक्षा जास्त रन्स जर का असतील तर मी तर म्हणेल की विजयाचा तुम्ही विचार करू शकताय. 40-45 रन्स सहज चेस होतील दुपारच्या सत्रात. नो बॉल, फ्रंट फुट नो बॉल. ठिकाणी जरूर आपण पाहतोय फ्रंट फुट जी लाईन जो बॉक्स आहे त्या लाईनच्या पुढे शूज पडला आणि तदनंतर नो बॉल चा इशारा जरूर येईल. हा चेंडू चांगला होता परंतु फ्रंट फुट नो बॉल मुळे खरं तर फ्री हिट देखील राहणार आहे. महत्वाची लढत आहे. कारपाडा 11 आणि त्यांच्या विरोधात गावदेवी. आमचे बबल्या कोहली यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावले आणि शांत डोक्याने खरं तर खेळ खेळण्याची गरज आहे. राईट आर्म द विकेट. राज कोहली फुलटॉस आहे. दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलाय. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. हा चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप, चांगली इनिंग जरूर पाहायला मिळतोय. आता पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. एखादी विकेट घ्यावी लागेल टीम वरेडीला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 21-21. स्टार वलक टीमच्या कॅप्टनला आमची विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. स्टार वलक
नेक्स्ट बॉल षटकातील पुढचा चेंडू. ओ टायमिंग अप्रतिम आहे. पॉइंटला बीट केलंय. डीप पॉइंट कडे चेंडू मात्र आलाय सीमा पार. बॅक टू बॅक हा चौकार जरूर आपण पाहतोय. 4 धाब्यांच्या मदतीने 25 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. भरपूर चांगलं टायमिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. आता मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. अर्थातच डगआउटच्या बाहेरून देखील आवाज तोच झाला की कव्हर कडे एक खेळाडू जरूर आहे. सो कदाचित इनफिल्डला कव्हर करत असताना कव्हरच्या डोक्याच्या वरून जर का स्ट्रोक्स प्ले केला तर तिकडे देखील चौकार मिळू शकतोय. हो चांगला फटका आहे समोरला. लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. हा खेळाडू खास आहे. या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे. खरं तर मालिकावीराची बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलाय असा हा गुणवान खेळाडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भोईर खारपाडा 11 टीम साठी महत्वाचे रन्स महत्वाची इनिंग साकारत असताना आपण त्याला पाहतोय. चांगलं क्रीडांगण आणि त्याचबरोबर चांगली विकेट. बॅटिंग फ्रेंडली विकेट ज्याला आम्ही नेहमी म्हणतोय. बॅटर्स साठी खूप चांगली विकेट. कव्हर कडे धावबाची संधी. चला नॉन स्ट्रायकरला जर का हिट केला असतात आणि स्वप्नील जर का बाद झाला असता परंतु तो प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. सिंगल रन्स आले. धावसंख्या 32 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू असेल गोलंदाज राज कोहली. ओ चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉट वरती पडलाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्ट्रोक्स खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल असेल. दुसऱ्या षटकातील रन्स आहेत 32 स्कोरबुक वरती. चांगला चेंडू आहे. मागचे 2 चेंडू चांगले राहिलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ज्या टार्गेटचा आम्ही विचार करत होतो खर तर की 60+, 60+, 60 पेक्षा तुम्हाला अधिक रन्स करायचे आहेत. 40-45 रन्स सहज चेस होतील. काल देखील आम्ही पाहिलं वारा प्रचंड सुटला. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची साथ फलंदाजांना आहे. असं नाही की फक्त उजव्या हाताचे बॅट्समन इकडे रन्स बनवतील. डाव्या हाताचे बॅट्समन देखील काल दत्तगुरु वडावचा समीर म्हात्रे या खेळाडूचा खेळ आम्ही पाहिलाय. आज अंजनी कुमार वडाव टीम मधून रोहन म्हात्रे, कृणाल खर तर अशा प्रकारचे खेळाडू आपण जरूर पाहणार आहोत. दोन षटकांमध्ये 32 रन्स जरूर आपण पाहतो. आर्यन कोहली गोलंदाजी मार्क वर जरूर असेल. बॉलिंग ट्रॅक वरती कोहली ब्रदर्स खर तर वरेडी कोलीवाडा येथील सर्व खेळाडू आज आपण इथे पाहतोय. डोलघर कोलीवाडा डोलघरची टीम देखील आपण पाहिले परंतु या वर्षी पेन कोलीवाडा यांना खर तर यात्रेचा मान आहे, पालखीचा मान आहे. सो मोठ्या संख्येने कारल्याला खर तर भक्तजन पाहायला मिळतील. कॅच इट. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. जॉन कोहली आज खर तर या टीमचा हिरो ठरलाय. क्या बात है. मोठ्या खेळाडूचा झेल आता पकडलाय. जॉन कोहली याने फलंदाज स्वप्नील भोईर बॅक टू द पॅव्हलियन. स्वप्नील बाद झालाय. महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणाला यावेळी पाहायला मिळतोय. स्टार वलक आणि अंजनी कुमार वडाव देन देवा आवरे च्या विरोधात अमर कलवे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चारही संघांना आमची विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. स्वप्नील बाद झाला आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती
खेळाडू दाखल झाला अतुल. अतुल घरात हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर अतुलकडे जर का आपण पाहिलं तर प्रॉपर क्रिकेटर त्याची हाईट असेल आणि तदनंतर त्याची एक शैली खेळण्याची खरं तर लाजवाब राहील आहे. चालू सीझनमध्ये चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. आपल्या टीमसाठी महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या मॅचेसमध्ये या खेळाडूच्या बॅट्समधून रन्स आल्यात. अतुल घरात समोर आहे, फुलटॉच आहे, सोडणार नाहीये, पण तो क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगला प्रयत्न राहिला आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. रन्स येतील दोन रन्सला आम्ही पाहतोय. चला नाहीये, प्रेक्षक देखील सांगतात ओके आहे. चला एकदा पाहूया आपण आरएस लाईव्हच्या माध्यमातून. आरएस लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहतोय. दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी जरूर सेफली चेंडूला अडवलंय की नाही हे मात्र आता आपण पाहणार आहोत. चला सेफली चेंडूला अडवलंय आणि रनआउटचा आपण एकदा पाहूया. फ्रेम मध्ये असेल तर आम्ही बघतोय, अन्यथा सॉफ्ट सिग्नल दोन्ही पंच आपण एकत्रित या. आपला निर्णय देखील महत्वाचा राहील. आधी आम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहतोय, देन आम्ही तुमच्याकडे येणार आहोत तदनंतर. पण रिप्ले मध्ये आम्ही पाहिलं सेफली अडवलं आणि खेळाडू क्रीजच्या बाहेर आहे, त्यामुळे रनआउट आहे. पण खरं तर काहीच दिवसांपूर्वी आपण बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक दिवसीय लढत पाहिली होती आणि खरं तर बॉलरकडे चेंडू आला होता आणि बॅट्समन तो चेंडू द्यायला जात होता आणि तदनंतर बॉलरने तो चेंडू उचलला आणि स्टंप वरती मारला आणि रनआउट विकेट. सो आधी तुम्ही क्रीज मध्ये पोहोचा आणि तदनंतर जे काय आहे तुम्ही पंचांकडे मागणी करू शकताय. मग खेळाडू क्रीज मध्ये पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. महत्वाची विकेट. रन्स येतील एकच ना, एक सिंगल रन्स. एकच रन्स कंप्लीट झालेले आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 33. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला चेंडू, फटका देखील तितकाच लाजवाब. पॉइंटच्या डोक्यावरना चेंडू मात्र चाललाय आता मात्र डीप पॉइंट क्षेत्राकडे. स्वीपरला हा चौकार. ऑफ स्टिक वरती हा चेंडू आपण पाहिला. चौकार जरूर पाहायला मिळतोय. 37 रन्स. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे एक षटक, एकूण 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल उर्वरित. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये किती रन्स होतील जरूर हे देखील महत्वाचं असेल. राईट आर्म द विकेट. भाल एंड कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज आर्यन कोहली. बॅटची कडा, फ्लाइंग स्लिपला गडबड. क्षेत्ररक्षक पोहोचेल का आता चेंडू पर्यंत? चेंडू अडवण्यात यश आले. 2 रन्स कंप्लीट झाल्यात आणि 2 रन्स जरूर मिळतील. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 39. 39 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. षटकातील
2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या ओव्हरमध्ये. गावदेवी वरेडी आणि त्यांच्या विरोधात खारपाडा 11 अशी लढत जरूर आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू आहे. सबमरीन डिलिव्हरी अगदी खोलात राहिलाय. खोलात खर तर हा चेंडू जरूर टाकतोय. हेच बॉल मार याचा अर्थ हेच बॉल टाक. खर तर ही आपली आगरी भाषा आहे. नोंगव म्हणजे मोठा स्ट्रोक खेळ. वरेडीला गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचे शब्द ऐकायला मिळतील. चांगला चेंडू आहे पा. हेच बॉल मार. षटक संपलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आमचे बबल्या शेठ या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. स्पर्धा कुठे असू द्या खरं तर ते स्पर्धा पाहण्यासाठी नेहमी जात असतात आणि किमान 4 ते 5 हजार रुपयाचा खर्च त्यांचा खरं तर असतो. त्यांचे बरेचसे मित्र त्यांच्या सोबत असतात परंतु आज काही मित्र त्यांच्या सोबत नाही आहेत. हरकत नाही आहे. नवनाथ कोली खरं तर हे अगदी त्यांचे जवळचे मित्र आहेत आणि आज ते इकडे आलेले नाहीत. बोटीवरती आहेत. करण कोहली, सदा कोहली, नवनाथ कोहली, जानू कोहली. परंतु जानू कोहली इकडे खेळलाय. बाकीचे मित्र नाही आहेत. ते देखील सामना पाहत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 39. 13च्या सरासरीने खर तर या रन्स आपण पाहतोय. 60च्या टार्गेटचा आपण विचार केला होता. आता 50-55 पर्यंत पोहोचावं लागेल आणि ही संपूर्ण जिम्मेदारी आणि जबाबदारी संदीप घरत यांच्यावरती राहणार आहे. पेन तालुक्यातील खेळाडूंना एक चांगला हक्काचं प्लॅटफॉर्म ज्यांनी निर्माण करून दिलं. तालुका हब गटामध्ये अनेक एंट्रीज ज्यांच्या माध्यमातून आम्ही जरूर पाहिल्यात. खरं तर क्वालिटी क्रिकेट व्यावसायिक खेळाडू जर का कोणी घडवले असतील पेन तालुक्यामध्ये तर आम्ही आवर्जून संदीप घरत यांचं नाव घेऊ. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न. नीटचं टायमिंग जुळलं नाहीये. रन्स येईल 1 सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रन्स पाहायला मिळतील 40. संदीप यांच्या बॅटच्या मधोमध चेंडू जर का आला तर तो दूरवर टॉवर दिसतोय ना तेवढ्या लांब चेंडू जाईल. इतकी ताकद ते लावतात स्ट्रोक्स मध्ये. 40 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल. चांगला चेंडू आहे. जानू मिस्टेक. अशा प्रकारची मिस्टेक तुम्ही करू शकणार नाही आहात. या महत्वाच्या क्षणी अशा प्रकारच्या रन्स तुम्ही देऊ शकत नाही आहात. हा चौकार आलाय आणि या 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 44. बोनस हा कालच गुढीपाडवाचा क्षण आपण साजरा केला आणि खर तर या सणाचा बोनस म्हणावा लागेल. चला आता एसटी रक्षक बदलावा लागेल कारण की एसटी रक्षक वारंवार जर का चुका करत असेल तर त्याला बदलणंच योग्य ठरेल. प्रचंड वारा सुटलाय आणि अशा या वातावरणामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपटला आपटू शकत नाही. या चेंडू विकेटच्या मधोमध हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल शॉर्ट आर्म जामचा फटका आपण पाहिला आणि त्यानंतर हा षटकार 50 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 50 कंप्लीट स्कोर कार्ड वरती 50 रन्स पाहायला मिळतात. अर्धशतक या ठिकाणी जरूर कंप्लीट झालेत. नेक्स्ट मॅच वलक संघाचा कॅप्टन. चला आपण या टॉस साठी. खराब चेंडू आहे परंतु चांगला अडवला असं म्हणावं लागेल. हा चेंडू जर का सुटला असता तर ह्या देखील चेंडूवरती एक्स्ट्रा 4 मिळाल्या असत्या. वाईड आहे. 51 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 51 रन जरूर पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद. 51 रन्स आपण स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. समोरला हेलिकॉप्टर लुक दिलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडूने बाउन्स घेतलाय. एका टप्प्यावरती चेंडू मात्र निघालाय. वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर सीमा पार. हा चौकार आणि 4 धावेने
55 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात। षटकातील चेंडू बाकी असतील दोन षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे। येणाऱ्या 2 चेंडूंवरती काय घडेल काय बिघडेल, येणारे 2 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील, या लास्ट 2 चेंडूंवरती काय घडेल। ओ उंच चेंडू उडाला, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, कॅच इट, पकडलाय युवराज कोहली। खर तर युवराजला आपण पाहतोय इंडियन टीम मध्ये, युवराज सिंग आणि त्याचा शिष्य अभिषेक शर्मा याला जरूर आपण मागच्याच काही दिवसांपूर्वी जो T20 वर्ल्ड कप पूर्ण झाला त्यामध्ये आपण पाहिला, आणि आता मात्र IPL मध्ये देखील हा खेळाडू आपला पाहायला मिळेल। लास्ट बॉल बाकी असेल, रन्स आहेत 55। नवीन खेळाडू सनील, मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट करणारा चेंडू, लास्ट बॉल, अंतिम चेंडू जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। स्टार वलक संघाला आमची विनंती असेल, कॅप्टनला विनंती असेल, चला आपण यावं टॉस साठी। त्यांच्या विरोधात अंजनी कुमार वढाव अशी फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळेल। लास्ट बॉल वरती ब्लास्ट पाहायला मिळेल की मग विकेट। कोलट टाकण्याचा प्रयत्न, बॉल बॅक, आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची रन्स येत नाही। एंड इज वेल, वरेडी टीम साठी महत्वाच्या क्षणी मात्र आता रन्स आल्या नाही आहेत, टार्गेट सेट झालंय, विजयासाठी करायच्या 56। येणारे 4 षटक, 24 चेंडू आणि 56, 56चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहणार आहोत। घेऊया छोटासा एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर खरं मग पुन्हा एकदा धावांचा पाठलाग, अर्थातच गावदेवी वरेडी टीमची बॅटिंग आपण पाहणार आहोत। दुनिया पे इंडिया का ही है राज।
द गेम ऑन. पहिला चेंडू ओ फुलटॉस. साजन कोहलीचा वार सीमा पार. हा षटकार क्या बात आहे. मागच्या मॅच मध्ये हा खेळाडू शांत होता, परंतु अधिक काळ हा शांत राहणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये त्या टच मध्ये त्या फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला नव्हता. मागच्या मॅच मध्ये रन्स आल्या नव्हत्या, परंतु ही महत्वाची लढत आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती हा षटकार पाहायला मिळाला. षटकातील दुसरा चेंडू. ओ स्विच हिटचा प्रयत्न आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या 1 आणि पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतो 7. गोलंदाज पहिल्या षटकासाठी अतुल घरत, आदर्श कोहली आणि साजन कोहली. कोहली ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. गावदेवी वरेडी कोलीवाडा तील हे खेळाडू, त्यांच्या विरोधात खारपाडा 11 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला चेंडू आहे, मिस झालाय, परंतु सिंगल रन्स घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, स्पष्ट नकार दिलाय साजन कोहलीने. रिक्स घेण्याची काहीच गरज नाहीये. 56चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 56 रन्स या ठिकाणी करायचे आहेत. 4 षटक, 24 चेंडू आणि 56चं हे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. हो फिरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स वाईड बॉल. वाईडचा कॉल त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 8 ऑन द बोर्ड. 8 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. चला वलक संघ, आपल्याला शेवटची विनंती आहे, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. स्टार वलक. हो चांगला फटका आहे डीपेक्षा कव्हरला. 1 बाउन्स इनटू द डिफेन्स. चेंडू निघालाय सीमा पार. आता एका बाजूने आदेश, दुसऱ्या बाजूने साजन कोहली. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. महत्वाची मॅच आणि या मॅच मध्ये तूच काहीतरी कर भावा. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 12 ऑन द बोर्ड. 12. हो चांगला चेंडू आहे, खोलात टाकलाय. कोणत्या प्रकारची रन्स मिळणार नाहीये. कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल 38 सर्कलच्या आतमध्ये. रन्स मिळणार नाहीये. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली, अर्थातच 12. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. राईट आर्म द विकेटनी गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला जरूर आपण पाहतो. आडव्या बॅटने खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली 1 सिंगल. 1च मिळेल. षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगच्या 3 सिक्सर साठी रमाकांत, अर्थातच आमचे डॉलर, यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वरेडीच्या खेळाडूंसाठी हे पारितोषिक आहे. सलगच्या 3 सिक्सर साठी डॉलर यांच्याकडून इंडियन डॉलर, अर्थातच 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय यश. यशला आपण जरूर पाहणार आहोत. सेकंड ओव्हर साठी ऑन स्ट्राईकला असेल आदेश, नॉन स्ट्राईकला साजन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. हो चांगला फटका आहे. एकच फाईट, वातावरण टाईट. जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळाला. आदेश कोहलीचा धमाका. वरेडी टीम साठी हा षटकार.
हा सामना जर का वरेडी कोलीवाड्याने जिंकला तर संपूर्ण वरेडी गाव संध्याकाळच्या सत्रात मॅच पाहायला येईल. सलगच्या 3 षटकारांसाठी डॉलर यांच्याकडून पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर दिलं जाईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर या ठिकाणी असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आपण पाहतोय. हो, याही वेळेस ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जरूर पाहायला मिळाला. चला, डीआरएस नाहीये आदेश. नो डीआरएस प्लीज. अरे प्रत्येकासाठी चेक आपण करू शकत नाही आहात प्लीज. नो डीआरएस. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आपण बीमर रनआउट साठी डीआरएस घेऊ शकतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खरं तर प्ले अँड मिस. चांगला चेंडू जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 19. आमचे गुणलेखक राहुल म्हात्रे कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन झालेत. काल रोहन म्हात्रे होते, आज राहुल म्हात्रे. खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी करतात या दोन्ही खेळाडूंचं राहिलंय. थँक्यू सो मच. त्यांचं या ठिकाणी आपण जरूर गावदेव क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक च्या वतीने आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. आणखीन एक डॉट बॉल पहिल्या चेंडूवरती करता षटकार आला. तदनंतर पुढचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एखादा षटकार या 2 चेंडूमध्ये जर का एखादा षटकार एखादा चौकार येणं खरं तर अपेक्षित असेल. कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती सिक्सर जरूर आपण पाहिलाय. हो, नेक्स्ट बॉल वरती दिशा दिलाय पण तो क्षेत्ररक्षक असेल आणि विकेट आदेश कोहलीची जरूर पाहायला मिळेल. आदेश कोहली बॅक टू द पॅव्हलियन. एक षटकार आला आणि तदनंतरच्या 4 चेंडूंवरती एकही रन्स आली नाहीये. नवीन खेळाडू डगआउट मधून सेट होईल. आर्यन कोहली या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सिराज 18 नंबर जर्सीवरती त्यांच्या आहे. लास्ट बॉल असेल या षटकातील. शेवटचा चेंडू आहे. वारा प्रचंड सुटलाय. तुम्हाला फक्त टायमिंग करायचं आहे. तुम्हाला ताकद लावायची नाहीये स्ट्रोक्स वरती. जर का तुम्ही फक्त टायमिंग कराल तर नक्कीच षटकार पाहायला मिळतील. आर्यन कोहली नवीन फलंदाज. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. हो, चांगली गोलंदाजी, चांगलं षटक. फक्त 6 रन्स खर्च केल्यात. यशचं कौतुक करावं लागेल. ते देखील पहिल्या चेंडूवरती 6 आल्या होत्या. यासाठीच आम्ही म्हणत असतो की सिंगल डबल्स तुम्ही घ्या. पण पुढच्या 5 चेंडूवरती आदेश सिंगल डबल जर का आल्या असत्या तर आणखीन सामना जवळ आला असता. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. साजन कोहली चांगल्या टच मध्ये आहे. अद्याप येणारे चेंडू बाकी असतील. 12 रन्स करायचे आहेत विजयासाठी. जर का आपण विचार केला तर राहुल इक्वेशन असेल. 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता असेल. पण सामना थोडासा कठीण झालाय. सेकंड ओव्हर मध्ये आलेल्या 6 त्या ओव्हर मध्ये किमान 12-13 रन्स येणं अपेक्षित होतं. 6 ते 7 रन्स जरूर कमी पडल्यात असं म्हणावं लागेल. एक षटक आणि एका चेंडू नंतर ज्या रन्स स्कोर कार्ड वरती होता अर्थातच 19 आणि तितक्याच रन्स 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 37 12 चेंडू मध्ये 37 रन्स ची आवश्यकता असेल. गोलंदाज
सनील घरत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. ओ चांगला फटका आहे, टायमिंग केलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स कव्हर करेल का? होय, आम्ही म्हणत होतो की तुम्हाला टायमिंग करायचं आहे आणि ते प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. चला वलक टीम कॅप्टन लास्ट कॉल आहे. खर तर वडावचा कॅप्टन उपस्थित यायचा आहे, समोर या. अरे समोर ये प्लीज. चला आपण अंजनी कुमार वडाव टीम कॅप्टनला विनंती करूया टॉस साठी या आपण. चला योगेश म्हात्रे टॉस साठी, राजेश कॅप्टन, राकेश टॉस साठी, राकेश आपण जॉईन व्हायचं आहे. आणि मी शरद दादांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्टार वलक आणि त्यांच्या विरोधात अंजनी कुमार वडाव. ओ चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला, आता मिस्टेक झालाय. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट. काय घडलंय? मिस टायमिंग स्ट्रोक. सोपा झेल होता. 2 रन्स आल्यात. साजन कोहलीला जीवदान मिळालंय. टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न झालाय. टॉस जिंकलाय अंजनी कुमार वडाव टीमने. टॉस जिंकलाय आणि निर्णय अर्थातच डिसिजन त्यांचं थोडं पेंडिंग असेल, वेळ देऊया थोडा. 10 चेंडू आणि 29 रन्स ची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 29 रन्स करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं बॅटल जरूर आपण पाहतोय. ओ चांगला फटका आहे, समोरला आहे. साजन कोहलीचा स्ट्रोक्स फसलाय. गॅप मध्ये चेंडूला पुश करू शकला नाहीये. लोबो फुल टॉस होता, स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ मध्ये जो क्षेत्ररक्षक उभा होता अगदी त्याच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. ही महत्वाची विकेट आता मात्र गमावली आहे गावदेवी वरेडी टीमने. धाव संख्या जरूर आपण पाहतोय, स्कोर कार्डवरती रन्स पाहायला मिळत आहेत. 27 रन्स जरूर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राज कोहली, नवीन फलंदाज राज कोहली ज्याला जरूर आपण पाहतोय. इक्वेशन 9 चेंडू 29 आणि 29 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 29 रन्स होऊ शकतात. तुम्हाला 2 ते 3 षटकार मारावे लागतील आणि ते सोपं आहे, कठीण नाही आहे. पहा, खरं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही म्हणतो की षटकार मारणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु ह्या मैदानावरती सिंगल डबल पेक्षा षटकार मारणं सोपं आहे. पहा, फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात रडार मध्ये येत नाहीये. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. डॉट बॉल, each and every dot ball pressure created on the batsman. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती थोडंसं दडपण वाढवेल. each and every single runs is most important in cricket. आम्ही नेहमी म्हणतो की प्रत्येक सिंगल रन्स ही महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. फुल टॉस सिक्सर, नो डाऊट. पहा, ह्या मैदानावरती सिंगल घेणं कठीण आहे आणि षटकार मारणं भरपूर, मी तुम्हाला की भरपूर सोपं आहे. जर का तुम्ही आघाडीचे खेळाडू आहात तर तुमच्यासाठी काही कठीण नाही. आता रन्स झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती 33. चेंडू बाकी असतील 7 रन्स करायचे आहेत. 23, 7 चेंडू 23चं समीकरण. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडू आणि 23चं समीकरण. 6 चेंडू मध्ये आता तुम्हाला 4 षटकार मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आता ठेवावं लागेल. कार्लोस ब्रॅथवेट, इंग्लंड अगेन्स्ट वेस्ट इंडिज T20 वर्ल्ड कप. कार्लोस ब्रॅथवेटने मारलेले 4 षटकार आज ही सर्वांच्या स्मरणात आहेत. खरं तर तशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. वारा प्रचंड सुटलाय. बॅट वरती चेंडू जर का आला तर हा षटकार तुम्हाला पाहायलाच मिळतील. एखादा बिमर येऊ शकतो, एखादा नो बॉल मिळू शकतोय. नेक्स्ट मॅच अंजनी कुमार वडाव आणि त्यांच्या विरोधात स्टार वलक. इट्स अ बिग फाइट.
खूप चांगली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. जसा सामना संपेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक चे पहिलं पर्व आरएस लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. खूप चांगले गुणलेखक, चांगले समालोचक, चांगले पंच अशी ही भाल गावाची मानाची स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वरेडी, त्यांना फाईट करत असताना खारपाडा अशी लढत जरूर आपण पाहतोय. आमचे हॅट्रिक अध्यक्ष विठोबा म्हात्रे यांनी आयोजित केलेली स्पर्धा, त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. सलग 3 वर्ष भाल प्रीमियर लीग चे अध्यक्ष पद ज्यांनी भूषवलं तर हॅट्रिक अध्यक्ष विठोबा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आपण विशेष कौतुक करूया. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी ऑर्गनाइज केलीत, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. खरं तर सर्व संघांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने आम्ही देखील तुमचा आभार व्यक्त करतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज स्वप्नील भोईर आणि 23 रन्स. 6 चेंडू 23 करायचे आहेत. काय घडेल या मॅच मध्ये? चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू एका टप्प्यावरती जरूर सीमारेषे लगेच फील्ड केला जाईल. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल नाही आहे, एकच मिळेल. वेगाने चेंडू गेला फिल्डर कडे आणि तितक्याच वेगाने चेंडू मात्र परतला देखील. रन्स आले, एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एका सिंगलच्या मदतीने 34 रन्स आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करत असताना स्वप्नील भोईर. हो, मोठा फटका घ्यायचा होता परंतु चेंडू मात्र तिथेच घरंगळत राहिला. कोणत्या प्रकारची रन्स येत नाही. आता 4 मध्ये 22 करायच्या. 4 चेंडू 22. सामना आता भरपूर कठीण होत चाललाय. 4 चेंडू 22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू मात्र विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झालाय. त्या ठिकाणी जरूर राज कोहली मात्र माघारी परततो आणि तदनंतर पुढचा गोलंदाज जानू कोहलीला जरूर आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 22 करायचे आहेत. 3 चेंडू 22 ची आवश्यकता असेल. चांगली लढत पाहायला मिळाली. खरं तर आदेशाला थोडंसं थांबायला हवं होतं परंतु जे डॉट बॉल आले, डॉट बॉल जे खेळले गेले त्यामुळे आलेला प्रेशर, तदनंतर थोडं प्रेशर वाढलं साजन कोहली याच्यावरती आणि मग हे 2 खेळाडू बाद झाल्यानंतर सामना आता मात्र थोडा कठीण अवस्थेत जरूर आपण पाहतोय. जानू कोहलीसाठी तेच रार. चांगला चेंडू होता. आता औपचारिकता बॅलन्स राहिले असं मात्र म्हणावं लागेल. औपचारिकता बॅलन्स राहिले. औपचारिकता बॅलन्स असेल या मॅच मध्ये. औपचारिकता बॅलन्स असेल. चांगला फटका आहे. खरं तर खूप उंचीवरती चेंडू जरूर पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद होईल जानू कोहली. नवीन बॅट्समन वीर मैदानाच्या आतमध्ये. चला आता अंजनी कुमार वडाव संघाला आमची विनंती असेल आणि त्यांच्या विरोधात स्टार वलक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वलक म्हटलं की आमचे लखन दादा यांचा हा संघ. शांत आणि संयमी क्रिकेट नेहमी या संघाचा राहिला आहे. शिस्तबद्ध क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खरं तर या संघाचा आम्ही जरूर पाहिला आहे आणि या संघाची जरूर आम्ही स्तुती करू. खूप चांगला खेळ राहिला आहे या संघाचा. सो बेस्ट ऑफ लक स्टार वलक, बेस्ट ऑफ लक अंजनी कुमार वडाव.
मैदानाच्या आतमध्ये जी लढत आपण पाहिली त्या मॅच मध्ये सामना मात्र जिंकलाय खारपाडा 11 या टीमने 2 सामने जिंकत आजच्या दिवसातील लास्ट मॅच मध्ये खरं तर त्यांचा प्रवेश आपल्याला पाहायला मिळेल. सामनावीर स्वप्नील घरात, प्लेयर ऑफ द मॅच स्वप्नील घरात. हार्ड लक गावदेवी वरेडी.